नमस्कार मित्रांनो, वेलकम फॉर द टेक्निकल सेशन नंबर 2. दिस इज अ पॉवर प्ले सेशन आणि हा सेशन जो आहे दिस इज अ फास्ट रिव्हिजन की जेणेकरून तुमचा स्टडी झालेलाच आहे. तर तुम्हाला क्विक रिव्हिजन, टार्गेट ओरिएंटेड टॉपिक्स कुठे कुठे स्टडी करता येईल. पहिला टेक्निकल सेशन अपलोड केला आहे, तरी तुम्ही हे सेशन्स मी आता अपलोड करतो आहे जेणेकरून जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मदत होईल आणि एक फोकस्ड स्टडी व्हायला मदत होईल या असे शेवटच्या याच्यामध्ये, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. करेक्ट. सो फ्लुईड मेकॅनिक्समध्ये आपण बघूया की 3 ते 4 मार्कांचं वेटेज आहे. फ्लुईड मेकॅनिक्सला मोस्टली विचारले जातात. सगळ्यात मेजर त्यांमध्ये आहे की प्रॉपर्टीज, फ्लुईड मेकॅनिक्सच्या काय काय प्रॉपर्टीज आहे, फ्लुईडच्या प्रॉपर्टीज विचारल्या जातात. प्रॉपर्टीज तुम्हाला विचारतील, त्याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, करेक्ट, स्पेसिफिक व्हॉल्यूम वगैरे, त्यानंतर त्याचे युनिट्स काय काय असतील. यामध्ये मोस्टली युनिट्सवरती प्रश्न येतो, एक युनिट्स मेन आहेत. त्यानंतर त्या प्रॉपर्टीज जे आहेत त्यामध्ये सरफेस टेन्शन मेनली, त्यानंतर सरफेस टेन्शनमध्ये सोप बबल वॉटरला सरफेस टेन्शन कसं असेल, रेन वॉटरला सरफेस टेन्शन कसं असेल, त्यावरती क्वेश्चन विचारतात. त्यानंतर कायनॅमेटिक विस्कॉसिटी आणि डायनॅमिक विस्कॉसिटी, असे विस्कॉसिटीचे 2 टाईप्स आहे. यावरती युनिट्स विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. कायनॅमेटिक विस्कॉसिटीचे युनिट काय, त्यानंतर डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट काय, डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट काय आहे, पॉईज, आणि कायनॅमेटिकचं स्टोक्स. कॅपिलॅरिटीवरती क्वेश्चन विचारला, न्यूमरिकल्स मोस्टली तयार होऊ शकते इथे कॅपिलॅरिटीवरती. आणि बियॉन्सी मेटा सेंटर हा जो कॉन्सेप्ट जो आहे हा एकदा बघून घ्या, कारण हा आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बोलूया की टाईप्स ऑफ फ्लो. फ्लुईड फ्लो नंबर ऑफ टाईप्सचे आहे, पण त्यामध्ये मोस्टली युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, त्यानंतर तुमचा लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. तर लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो हे जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरती प्रश्न येतो ॲप्लिकेशन बेसवरती विचारू शकतात. त्यानंतर रेनॉल्ड्स नंबर, मोस्टली रेनॉल्ड्स नंबरवरती एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो आहे बर्नॉलिस थेरमकडे. बर्नॉलिस थेरम हा जो आहे, बर्नॉलिस थेरमवरतीही एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. सो त्याचाही आपण स्टडी करूया की बर्नॉलिस थेरम, तिच्यामध्ये जे बर्नॉलिस थेरमवरती जो फॉर्म्युला आहे वेगवेगळ्या कंडिशननुसार विचारलं जाते. वेलॉसिटी हेड, तुमचा पोटेन्शियल हेड, डेटम हेड, करेक्ट. तर नंबर ऑफ वेजनी क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन, टोटल ग्रेडियंट लाईन आणि वॉटर हॅमर, यावरती एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. याचा हा चार्ट बघून घ्या. चार्ट बघितल्यानंतर तुमचा याच्यावरचा पूर्ण जो कन्सेप्ट जो आहे TGL आणि HGLचा हा क्लिअर होऊन जाईल. करेक्ट. त्यानंतर सगळ्यात मेजर टॉपिक आहे फ्लुईड मेकॅनिक्समध्ये, मेजरली प्रॉपर्टीज, टाईप्स ऑफ फ्लो, बर्नॉलिस फ्लो, TGL HGL, ओके याच्यावरती एक येऊ शकतो. त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंप्स. मी हे जे मित्रांनो टॉपिक सांगतो आहे ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो तुम्ही फोकसली याचा स्टडी करा. सेंट्रिफ्युगल पंप्समध्ये मोस्टली टाईप्स विचारले जातात. ठीक आहे. क्लोज्ड इम्पेलर टाईप, ओपन इम्पेलर टाईप, सेमी क्लोज इम्पेलर टाईप. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे त्याचं डिस्चार्ज, म्हणजे क्यू वर्सेस हेड यामधलं रिलेशन विचारलं जाते. सेंट्रिफ्युगल पंपमध्ये पण विचारतात, टर्बाईनमध्ये पण विचारलं जाते. तर याचं रिलेशन एकदा बघा. NPSH काय असतो, नेट पॉझिटिव्ह सक्शन हेड, ते पण एकदा बघा. सो हा मेजरली तुमचे 3 ते 4 मार्क्स या टॉपिकमध्ये कवर होतात. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ॲट द एंड करायची काहीच गरज नाही आहे. कॉम्प्लिकेशन्स जेवढे कमी ठेवाल तेवढ्या एक्झाममध्ये सक्सेस मिळेल. आणि सगळ्यात मेन तुम्हाला की सांगतो की एक्सपेक्टेशन नका ठेवा की माझं व्हायलाच पाहिजे. प्रयत्न करा, पण ज्यावेळेस तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवाल त्यावेळेस कन्फ्युजन्स वाढेल आणि शांत डोक्याने जेवढं सॉल्व करता येईल, टाईम मॅनेजमेंटचा क्रायटेरिया ठेवून तेवढं मॅक्झिमम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. RSCमध्ये आपण आता बघूया. RSCमध्ये पण जवळजवळ 3 ते 4 मार्कांचं विचारलं जाते. त्यामध्ये आपण थर्मल इंजिनिअरिंगचं पण कवर केलेलं आहे. एखादी प्रश्न जो आहे हा थर्मल इंजिनिअरिंगमध्ये येतो. थर्मोडायनॅमिकचे लॉज विचारले जातात. आयडियल गॅस सायकल विचारले जाते. आयडियल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट वरती क्वेश्चन येतो. त्याच्या व्हॅल्यूज एकदा पाठ करून घ्या. करेक्ट. त्यानंतर रेफ्रिजरेशनमध्ये मोस्टली कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स कॅल्क्युलेट कसं करतात, त्याचं युनिट काय असते. करेक्ट. त्यानंतर रेफ्रिजरेट कुठल्या टाईपचे आहेत, त्यांचे सायंटिफिक नेम काय आहेत. त्यानंतर रेफ्रिजरेशन सायकल म्हणजे ब्रेटॉन सायकल हे आपण आयडियल सायकल कन्सिडर करतो आपण. त्यानंतर याच ब्रेटॉन सायकलसोबतच बाकीच्या पण तुम्ही एकदा सायकल्स बघा. एरिक्सन सायकल, ब्रेटॉन सायकल,
करेक्ट. त्यानंतर वेपर कंप्रेशनवरती क्वेश्चन येतो, म्हणजे येतो याच्यामध्ये त्याचे जे पार्ट्स आहेत, जसे की तुमचा कॉम्प्रेसर आहे, करेक्ट, कंडेन्सर, त्यानंतर इव्हॅपोरेटर, त्यानंतर जे कॅपिलरी ट्यूब्स आपण यूज करतो त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. वेपर ॲब्झॉर्प्शन सायकल वरती क्वेश्चन येऊ शकतो. हे कंपॅरिझन एक्झाम बघा, याचं बघा कंपॅरिझन जर बघितलं तर तुमचा 1 मार्क्स इथे क्लिअर होऊन जाईल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मी जे तुम्हाला दाखवतो आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. COP, रेफ्रिजरंट आणि वेपर रेफ्रिजरेशन सायकल, करेक्ट. त्यानंतर डिझाईन ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये मोस्टली तुम्ही चार्ट करा. कम्फर्ट झोन काय असतो ह्युमन बॉडीला तो एकदा बघा. त्यामध्ये तुम्ही चार्टमध्ये DBT हे करू शकतात. रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, स्पेसिफिक ह्युमिडिटी काय असते, नॉमेनक्लेचर एकदा त्याची चेक करा. डिझायनिंग करताना काय काय पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात, ठीक आहे. त्यानंतर डक्ट डिझाईन कशी करतो आपण. डक्ट डिझाईन करताना ते 3 टाईपच्या ज्या मेथड्स आहेत, ठीक आहे, त्या एकदा तुम्ही चेक करा कुठल्या कुठल्या आहेत. त्याचे फक्त बेसिक बघायचं की कुठल्या कंडिशनला मला जर लॉंग डक्ट तयार करायचं असेल तर मी कुठली मेथड यूज करेल, ठीक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ इन्स्टॉलेशन, सेंट्रलाइज आणि स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम, याच्यावरती ॲप्लिकेशन्स, म्हणजे तुम्ही मॉलमध्ये असाल किंवा हॉस्पिटलमध्ये असाल त्यावेळेस कुठल्या टाईपची एअर कंडिशनिंग इन्स्टॉलेशन तुम्ही यूज कराल, यावरती हे असे क्वेश्चन्स तयार होतात. त्यामध्ये या टॉपिकमध्येच आपण एक ॲड केलेलं आहे की थर्मल इफिशियन्सी आणि व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी, म्हणजे कॉम्प्रेसरची थर्मल इफिशियन्सी, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी. त्यानंतर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट आणि इंजिन, याच्याबद्दल तुम्ही इफिशियन्सीचे जे त्याचे पॅरामीटर्स वगैरे जे आहेत एकदा चेक करा की कुठला पॅरामीटर्स कमी जास्त केल्यानंतर रिझल्ट काय मिळतो हे फास्टमध्ये एकदा बघून घ्या. हे नॉर्मली ओके जरी केलं तरी एवढं काही विशेष नाही आहे, पण हे टॉपिक मिस नका करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ओके, ठीक आहे. त्यानंतर सॉम, टॉम आणि डॉम, याच्यावरती 1-2 प्रश्न येतो. जर होत असेल तर करा, नसेल होत तर 1-2 मार्कांसाठी एवढं एफर्ट्स घालू नका. सॉममध्ये जर करायचं असेल तर मी एकदम बेसिक दिलेलं आहे. SFD BMDचं रिलेशनशिप बघा, कॅन्टिलेवरसाठी काय आहे, सिम्पली सपोर्टेडसाठी काय आहे, ठीक आहे. त्यानंतर ओव्हर हँगिंगसाठी काय आहे, एवढेच तुम्ही हे करा, जास्त डीपमध्ये जाऊ नका. स्लोप आणि डिफ्लेक्शनचे बेसिक फॉर्म्युलेस फक्त एकदा चेक करून घ्या, डोळ्याखालून घाला. त्यानंतर टॉममध्ये डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलं जाईल, त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला कॅल्क्युलेट केला जाईल. सक्सेसफुल कन्स्ट्रेंट मेकॅनिझम कुठले असते, त्यानंतर बेसिक जे कन्सेप्ट आहे ते त्यामध्ये कवर होतात. त्यानंतर टाईप्स ऑफ मेकॅनिझममध्ये तुमचं कवर होतं की सिंगल स्लायडर कॅंग मेकॅनिझम, डबल स्लायडर कॅंग मेकॅनिझम, विथवर्थ मेकॅनिझम, ठीक आहे, जे आपण प्लेनर मशीनला यूज करतो. हे टाईप्स ऑफ बेसिक मेकॅनिझम तुम्ही बघायला हरकत नाही. याच्यामध्ये इपिसायकलिक गिअर ट्रेन, जर वरच्या डिफरन्शियलला जर केली नसेल तर यामध्ये इपिसायकलिक गिअर ट्रेन अवश्य करा. सेशन थोडा फास्ट होतं आहे, बट ट्राय टू अंडरस्टँड की आपल्याला कमी वेळेमध्ये थोड्या गोष्टी या रिवाईज करायच्या आहेत. रिव्हिजनला जास्त फोकस करा मित्रांनो. टेक्निकलला खूप जास्त फायदा होईल याचा. टेक्निकलला जास्त स्कोअर करायचा आहे आपल्याला. मेरिट लिस्टमध्ये जर याचं असेल तर टेक्निकलला 40-45पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करणं जास्त आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर डॉममध्ये तुमचं आहे की शाफ्ट आणि कीमध्ये तुमचं स्प्रिंग आणि बेरिंग डिझाईन कशी करतात त्यावरती जरा जास्त फोकस करा. मोस्टली शाफ्टवरती आणि की आणि बेरिंग, स्प्रिंगचं एवढं विशेष नाही केलं तरी चालेल, पण शाफ्ट, की आणि बेरिंगवरती जास्त फोकस करा. हे जवळजवळ 10 ते 14 मार्क, म्हणजे मोर दॅन 12 ते 14 मार्क तुम्हाला मिळून देईल हा जर एवढे टॉपिक केले. आणि बाकीचे टॉपिक म्हणजे आधीचा जो तुम्हाला सेशन कंडक्ट केला 10 ते 12 मार्क्स, म्हणजे 12 मार्क्स ते आणि 14 मार्क्स हे असे 25 ते 26 मार्क्स तुमचे आउट ऑफ 30 मार्क्स या फक्त 4 ते 5 टॉपिकमधून कवर होत आहात. तर एवढेच टॉपिक करा आणि मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्रयत्न करा मेकॅनिकल टेक्निकल सेशनला. मी नेक्स्ट सेशन हा इलेक्ट्रिकलचा घेईल, त्यामध्ये पण इम्पॉर्टंट टॉपिक सांगेल. हे फक्त फास्ट रिवाईज करा आणि उद्या एक्झामला सायलेंट माइंडने तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.